शिक्षकांची पात्रता कोणती असावी? व्यावसायिक असेल, शैक्षणिक पात्रता. मित्रांनो नमस्कार. पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि या रजिस्ट्रेशन अंतर्गत शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत 7 फेब्रुवारी 2019 ला एक GR काढण्यात आला आणि त्यानंतर त्याचं शुद्धीपत्रक 25 फेब्रुवारी 2019 मध्ये काढण्यात आलं, जेव्हा 2017चं पोर्टल सुरू झालं आणि 2019 पासून जेव्हा ऍक्च्युअल प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेचा मित्रांनो हा महत्वपूर्ण GR आहे. सध्या आपला विषय जितका महत्वाचा आहे, माध्यम जितकं महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं आहे की ज्या विषयासाठी तुम्ही अप्लाय करताय पोर्टल मार्फत त्या विषयासाठी तुम्ही एलिजिबल आहात का, तुमचे मार्क्स आहेत का, कोणते विषय त्याच्यासाठी पात्र नाहीत, या सर्वांवरतीच एक महत्वपूर्ण विस्तृत असा व्हिडिओ हा जो शासन निर्णय आहे त्याचा विश्लेषण करणारा ठरणार आहे. आणि यानंतर या चॅनलवरती तुम्हाला मुख्य विषय आणि गौण विषय कोणते आणि कसा निवडायचा याच्या संदर्भातलं मार्गदर्शन नक्की मिळेल. सो मित्रांनो स्टे कनेक्टेड. Q&A, क्वेश्चन आन्सर, प्रश्न विचारा, उत्तर अशा पद्धतीने आपण पोर्टल भरतीमध्ये रजिस्ट्रेशन चुकू नये याच्यासाठी मदत करतोय आणि त्यासाठी तुमचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. एकच अपेक्षा आहे की तुम्ही कोणतीही चूक करू नका आणि गरज नसताना तुम्ही शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ऍड करू नका, ही एक ऍडिशनल तुम्हाला रिक्वेस्ट राहील. तर हा शासन निर्णय तुम्ही पाहताय आणि या शासन निर्णयाचं पुन्हा एकदा आज उल्लेख करणं गरजेचं ठरलं, कारण शिक्षकांची व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता ठरवत असताना नक्की बऱ्याच उमेदवारांचा गोंधळ उडत आहे. तर तो कसा? आता बघा, पहिली अध्यापनाचे विषय आता 1ली ते 5वी च्या वर्गासाठीचे सर्व विषय आहेत त्याच्यासाठी मान्यताप्राप्त मंडळाची 50% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा परीक्षा उत्तीर्ण, मान्यताप्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण किंवा अर्थातच तुमचं BEd परीक्षा उत्तीर्णांची 4 वर्षाची डिग्री आहे किंवा 50% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा, 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा किंवा 2002 शिक्षण परिषदेच्या तरतुदीनुसार 45% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष उत्तीर्णांची DEd पदविका परीक्षा. म्हणजे 1 ते 5वी साठी शिकवत असताना तुम्हाला 50% गुण कंपल्सरी आहेत, असायला हवेत आणि सोबतच तुमचं 12वी एक मान्यताप्राप्त मंडळाकडून व्हायला हवं. याच्यामध्ये बघा, काही उमेदवारांनी डायरेक्ट 12वी स्किप करून ग्रॅज्युएशन केलेलं असतं. ज्या उपनी विद्यापीठामधून त्यांनी हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे की त्यांची येणाऱ्या काळामध्ये पात्रता की नेमणूक आहे ती नियुक्ती करताना DV मध्ये ते बाद होऊ शकतात. आता हे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्याच्यामध्ये त्यांनी कर्नाटकमध्ये जे सीमावर्ती विभागातील उमेदवारांसाठी वेगवेगळी ही पात्रता त्यांनी दिलेली आहे. ब्रिज कोर्स त्यांनी करणं गरजेचं आहे, जे 865 गाव आहे. तुम्ही याचा तुमच्या पद्धतीने तुमचे जे विषय असतील त्याच्यानुसार तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. व्हिडिओ मोठा होऊ नये त्याच्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी स्किप करतोय. आता याच्यामध्ये 6वी ते 8वी वर्ग अध्यापनासाठी शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता कुठली असावी? तर मित्रांनो, विषय जर इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी आणि संस्कृत लँग्वेजचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही विद्यापीठाची पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुण तुमच्याकडे असायला हवेत. की आणि मान्यताप्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका, तर आपण जे काही BEd बोलतो ते तुमचं कम्प्लीट असायला हवं किंवा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 2002 च्या तरतुदीनुसार जर तुमचं किमान 45% जरी असली आणि शिक्षणशास्त्र विषयातील 1 वर्षाची पदवी BEd असली तरी उत्तीर्ण असेल, त्यास कोणतेही नाव असो ते सुद्धा इथं ग्राह्य धरलं जाणार आहे. सो थोडक्यात काय, तर 6वी ते 8वीच्या शिक्षकांना शिकवण्यासाठी शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता. मित्रांनो, याच्याबद्दल मी TET आणि CETचा उल्लेख केलेला नाहीये, तो येणाऱ्या काळामध्ये करणारच आहे. परंतु आतापर्यंतचा विचार केला असता 1ली ते 5वी साठी शिकवत असताना उमेदवारांचा TET पेपर 1 आयदर किंवा CTT पेपर 1 पास असायला हवा. 6वी ते 8वीच्या वर्गाला शिकवता असताना TET पेपर 2 किंवा CTT पेपर 2 ऑप्शन आहे, यापैकी एक पेपर उत्तीर्ण असायला हवा. आता याच्यामध्ये त्यांनी जे काही लँग्वेज दिलेले आहेत ह्या वरच्या सोडून त्याच्यामध्ये पार्शियन साठी सुद्धा सेम आहे की कोणती पदवी परीक्षा BEd, अरेबिक साठी सेम, गणितासाठी जरा व्यवस्थित तुम्ही बघून घ्या.
गणित विषय जेव्हा तुम्ही शिकवता 6वी ते 8वीला, तेव्हा तुमच्याकडे कोणती पदवी असणं गरजेची आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणांसह उत्तीर्ण, 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा किंवा 1 वर्षाचं बीएड. आता हे लक्षात घ्या. तुम्हाला शेवटच्या वर्षाला गणित हा विषय असायला हवा आणि त्याच्यामध्ये सुद्धा 50% गुण हे मॅन्डेटरी आहेत, पदवीला सुद्धा आणि सोबतच म्हणजे सेकंड क्लास गरजेचा आहे आणि बीएड ला सुद्धा. त्याच्या पद्धतीने पुढचे सर्व त्यांनी दिलेले आहेत. परंतु आता पाहतोय की बऱ्याच उमेदवारांना गणित विषयासाठी सुद्धा पात्र पकडलं जाते. आता विज्ञानाचं मुख्य पाहून घ्या. मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा आणि सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह 50% गुणांसह उत्तीर्ण व 2 वर्षाची प्राथमिक शिक्षण पदविका परीक्षा किंवा 1 वर्षाचं बीएड. आता एवढ्या सगळं विषयातून जर तुमची पदवी पूर्ण केली असेल तर तुम्हाला प्रेफरन्सेस येणार आहेत, ते म्हणजे विज्ञान विषयाचे येणार आहेत. जर तुमचे याच्यामध्ये जर विज्ञान तुम्हाला शिकवण्यासाठी जेव्हा तुम्ही एलिजिबल आहात तेव्हा मात्र तुमचा हे पदवी परीक्षेसाठी तुमच्याकडे अंतिम वर्षामध्ये याच्यातला एक तरी विषय होता का असेल तर तो तुमचा विषय तुम्हाला तिथं मेन्शन करायचा आहे, तेव्हाच तुम्ही विज्ञानासाठी पात्र असणार आहात. आता इतिहास, भूगोल, समाजशास्त्रामध्ये कसं आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र विषयातील पदवी परीक्षा बघा, म्हणजे तुमचं बीए प्रथमतः याच्यातून असं असायला हवं किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणांसह उत्तीर्ण 2 वर्षाची प्राथमिक पदवी परीक्षा, अर्थातच 1 वर्षाचं बीएड किंवा 2 वर्षाचं बीएड प्लस जेव्हा तुम्ही समाजशास्त्र शिकवण्यासाठी एलिजिबल आहात असं विचारताय, इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र, तेव्हा तुमची पदवी ही या विषयातून व्हायला हवी. आता त्याच्यानंतर बघा, गणित आणि विज्ञान एकत्र जे प्रेफरन्सेस येतात ते कुणाला येणार आहेत ते पाहून घ्या. याच्यामध्ये बराच गोंधळ होतोय. मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा व अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणांसह उत्तीर्ण. गणित विज्ञान जर एकत्र प्रेफरन्सेस यायचे असतील तर जवळपास विज्ञान आणि गणितचे वेगवेगळे जरी असले तर याच्यामध्ये अजून क्लॅरिटी दिलेली आहे. 1 वर्षाचं बीएड किंवा 2 वर्षाचं बीएड हे ग्राह्य धरलं जाईल. आणि हे विषय तुम्हाला असायला हवेत. अगदी शेवटच्या वर्षामध्ये तरी एकतरी याच्यातला विषय असायला हवा आणि तो तुम्हाला तुमचं मुख्य विषय गौण विषयामध्ये सुद्धा तुम्ही मेन्शन करायचा आहे, जेणेकरून तुम्ही त्याच्यासाठी एलिजिबल आहात आणि 50% गुण कंपल्सरी आहे. आता हे सर्व शिकवत असताना बघा, आता 9वी ते 10वीच्या वर्गासाठी शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता. आता विषय जे आहेत हे सर्व ज्या भाषा दिलेल्या आहेत, इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू अँड ऑल दॅट तुम्ही पाहताय स्क्रीनवरती, त्याच्यामध्ये सेम आहे. 9वी ते 10वी साठी शिकवत असताना शिक्षकांना कोणत्याही विषयातील पदवी पाहिजे किंवा सामान्य पदवी पाहिजे आणि 50% गुण पाहिजेत आणि बीएड कम्प्लीट करायला हवं. आयदर ते 2 वर्षाचं असो किंवा 1 वर्षाचं असो, त्याच्यामध्ये सुद्धा बी प्लस असायला किंवा बी असायला हवा, बी ग्रेड असायला हवी. हा सिंपल त्याचं कॅल्क्युलेशन आहे. बरं, 9वी ते 10वीच्या शिक्षकांना टीईटी सीटीईटी लागते का? तर मित्रांनो, या शिक्षकांना टीईटी सीटीईटी लागत नाही. त्यांना फक्त टेट जी परीक्षा शिक्षक भरतीच्या रँकिंग नुसार होते ती फक्त त्यांना द्यावी लागते. त्यांना इथं द्यावी लागत नाही. एक्सेप्शन आहे याला अल्पसंख्याक संस्था, इथं तर त्यांना ती पण लागत नाही. पार्शियन अरेबिक. आता बघा, गणिताचं अजून एकदा पुन्हा दिलेलं आहे. आता मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र विषयातील पदवी सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणांसह. आता हे लक्षात घ्या, आता जे 9वी 10वीचे टीचर आहेत ते सर्वच विषयातले चालत नाही. त्याच्यामध्ये फक्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र विषयातील पदवी बीएससी त्यांनी याच्या दोन्हीमध्ये विषयामध्ये केलेलं असावं आणि 50% गुण असावे, तेव्हा ते 9वी 10वीला शिकवू शकतात. विज्ञानाचं सुद्धा तसं त्यांनी दिलेलं आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवनशास्त्र, लाईफ सायन्सेस, पर्यावरणशास्त्र यामधली सामान्य पदवी किंवा पदवी आणि 50% गुण असायला हवेत. इतिहासमध्ये 9वी 10वीला शिक्षकाला जे शिकवायचं आहे त्यांनी काय करायचंय बघा, जे जे तुमच्याशी रिलेटेड आहे त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मान्यताप्राप्त विद्यापीठाची इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुण असायला हवेत आणि बीएड 2 वर्षाचं असेल किंवा 1 वर्षाचं असेल ते असायला हवं. भूगोल विषय असतो 9वी ते 10वीला.
स्पेशल शिक्षकांची अपॉइंटमेंट होते इतिहास भूगोलासाठी, त्याच्यामध्ये सुद्धा मान्यताप्राप्त सामान्य पदवी हवी आहे भूगोलमध्ये, किंवा त्या विषयातील पदवी हवी आणि 50% गुण हवे आहेत. सोबतच 4 वर्षाची जी काही तुम्हाला डीएड सुद्धा कंपल्सरी आहे. गणित व विज्ञान एकत्र जर 9वी-10वीचं शिक्षक म्हणून तुम्हाला शिकवायचं असेल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये हे जे काही विषय दिलेले आहेत, गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, याच्यामध्ये तुमचं बीए असायला हवं, पर्यावरणशास्त्र मिळून, आणि याच्यामध्ये तुम्हाला बीएड सुद्धा असायला हवं. आता सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा तुमचा बीएचा स्पेशलायझेशनचा विषय आहे इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि किंवा सामान्य पदवी याच्या विषयासह तुमचं 50% उत्तीर्ण गुण असायला हवेत. आता संरक्षण शास्त्रामध्ये सुद्धा त्यांनी हे वेगवेगळं दिलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या. आता शारीरिक शिक्षण जे सर्वात महत्वाचं आहे. आता शारीरिक शिक्षण विषयासह ऐच्छिक विषयासह पदवी परीक्षा किंवा 50% गुणासह असायला हवी, जसं की बीपीएड आपण त्याला बोलूया. किंवा शारीरिक शिक्षण ऐच्छिक विषयासह 45% गुणांसह उत्तीर्ण असायला हवी, आणि त्याच्यामध्ये मैदानी खेळ, शारीरिक शिक्षण मध्ये संदर्भात सेवेत असलेले उमेदवार, प्रशिक्षक किंवा ज्यांनी प्रशिक्षण देत आहेत असे, किंवा शारीरिक शिक्षण विषयातील पदवी किमान 40% परीक्षा, असे वेगवेगळे त्यांनी एनसीसीसी प्रमाणपत्र प्राप्त अशा पद्धतीने त्यांची तिथं सुद्धा नियुक्ती होऊ शकते. आता शारीरिक शिक्षणाला बरंच बघा भरपूर स्कोप आहे, त्यांनी भरपूर डिटेलमध्ये त्यांचं दिलेलं आहे. मित्रांनो, हे समजून घेणं का गरजेचं आहे. आणि आता 11 ते 12 जो तुमचा आता क्वेश्चन राहिला असेल की त्यांची कोणती पदवी असेल. मित्रांनो, 11 ते 12 साठी जेव्हा शैक्षणिक पात्रता आपण निश्चित करतोय त्या शिक्षकांची, तेव्हा त्याच्यामध्ये त्यांचं पीजी आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनचा विषयाचं स्पेशलायझेशन त्या विषयातून असायला हवं ज्या विषयामध्ये ते शिकवणार आहेत, आणि प्लस त्यांचं बीएड असायला हवं. त्यांना टीईटी, सीटीटी कोणती अजून तरी बंधनकारक नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये टेट 3 आणि सीटीटी 3 परीक्षा घेण्यात येईल, असं एनईपी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये उल्लेख आहे. त्यामुळे सरकार येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुद्धा टीईटी बंधनकारक, सीटीटी बंधनकारक नक्कीच करेल. परंतु सध्या तरी या शिक्षक भरतीला, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला सध्या त्याचा कोणताही धोका नाहीये. तुम्ही जर एलिजिबल आहात त्या पद्धतीने विषय टाका. आणि सर्वात महत्वाचं जाता जाता एकच सांगेन, की जेव्हा तुम्ही विषय टाकता, ज्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात तेवढेच तुम्ही विषय टाका. ज्याच्यासाठी तुम्ही पात्र नाही आहात ते विषय तुम्ही टाकू नका. मला याच्यामध्ये असं सांगायचं आहे की जर तुमचं बीएससी बीएड झालेलं आहे, तर तुमचं एमएससी झालंय, आणि मग तुम्ही बीएडचे 11-12वीचे प्रिफरन्सेस येतील म्हणून तुम्ही टाकत असाल, किंवा तुमचं टीईटी सीटीटीचा पेपर दुसरा झालाच नाहीये, तर तुमचं एमएससी सुद्धा टाकणं तितकंच गरजेचं आहे. किंवा अशा वेळेस होतं की तुमचं डीएड झालेलं आहे आणि टीईटी पेपर 1 झालेला आहे, परंतु तुमचं एमएससी पर्यंत तुमचं क्वालिफिकेशन ऍड करताय. कशाला ऍड करताय? तुम्ही पोर्टलला कन्फ्युज करू नका. तुमचं क्वालिफिकेशन पहा, तुमचे मार्क्स पहा, तुम्ही एलिजिबल आहात का पहा, आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करा. आता इथं जो सर्वात महत्वाचा प्रश्न राहतो तो म्हणजे इंजिनिअरिंगच्या मुलांचा, ऍग्रिकल्चरच्या मुलांचा, बिलिपच्या मुलांचा, बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे की आमच्यासाठी विषयच नाहीत आणि त्याची पात्रता सुद्धा ठरलेली नाहीये. त्यांनी काय करायचं, तर त्यांनी आपले समकक्ष विषय शोधायचे, मुख्य विषय आणि इतर विषय समकक्ष शोधायचे, आणि त्याच्या पद्धतीने ते टाकायचं आहे, तर तुम्हाला फायदा होईल. अन्यथा भरतीतून बाद होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, युजफुल इन्फॉर्मेशन सर्वांपर्यंत शेअर करा, आणि आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, आणि सर्वांपर्यंत नक्की पोहोचा. याच अपेक्षेसह जय हिंद, जय महाराष्ट्र.